नागपूर जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे तिथे राजकीय वातावरण तापलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रेशम बागेतील हेडकेवार स्मृती मंदिरात भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एक महत्वाची बैठक घेतली। या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली। पण आतली खुमासदार गोष्ट काय आहे, चला थोडं खणून पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। नागपूरच्या हेडकेवार स्मृती मंदिरात रविवारी झालेल्या या बैठकीत भाजप आणि संघाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकांसाठी रोड मॅप तयार केला। सूत्रांनुसार ही बैठक विदर्भातील संघटनात्मक आणि राजकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी होती। विदर्भ प्रांत संघचालक, सहसंघचालक, नागपूर महानगर संघचालक यांच्यासह अनेक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत हजेरी लावली। पण खरी मजा आहे ती बैठकीच्या आतल्या गप्पांमध्ये। मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांनी विदर्भात भाजपची पकड मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये नागपूर आणि विदर्भात भाजपला काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही। विशेषतः 2023च्या विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली होती। हा धक्का भाजपला चांगला जिव्हारी लागला, कारण नागपूर हे त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता। त्यामुळे या बैठकीत पक्षाच्या कमकुवत बाजूंवर चर्चा झाली आणि नव्या जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार करण्यात आला। सूत्र सांगतात की फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर दिला, तर गडकरी यांनी नागपूरच्या विकास कामांचा दाखला देत जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्याची रणनीती मांडली। विशेष म्हणजे या बैठकीत स्थानिक पालिका निवडणुकांपासून ते राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली। गडकरी आणि फडणवीस यांच्यातील जुनी राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे। काही जण म्हणतात दोघांनी एकत्र बसून रणनीती आखली असली तरी दिल्लीतून कोणाला जास्त महत्त्व मिळतंय यावरही काही कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या। या बैठकीत काही खासगी चर्चाही रंगल्याचं कळतंय। फडणवीस यांनी महायुतीच्या बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावं असं आवाहन केलं, पण काही जणांना वाटतंय की हा संदेश काही सहकारी पक्षांना खोचक इशारा होता। दुसरीकडे गडकरी यांनी आपल्या खास शैलीत नागपूरच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा उठणार असं म्हणत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। पण या दोन दिग्गज नेत्यांमधील कोण मोठा ही अंतर्गत लढाई लवकरच संपेल असं वाटत नाही। नागपूरच्या या बैठकीने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, भाजप आणि संघ आगामी निवडणुकांसाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत। फडणवीस आणि गडकरी यांनी विदर्भात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचा चंग बांधलाय, पण विरोधक ही गप्प बसणार नाही आणि त्यामुळे नागपूरच्या राजकीय रणांगणावर येत्या काळात चुरूच वाढणार आहे। तुम्हाला काय वाटतं, ही रणनीती भाजपला पुन्हा विजय मिळवून देईल की विरोधक काहीतरी वेगळं शिजवत आहे? नागपूरचं राजकीय नाट्य आता रंगदार वळणावर येऊन ठेपलंय। फडणवीस आणि गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि संघाची खलबत किती यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल। पण एक नक्की, नागपूरच्या रस्त्यांपासून ते दिल्लीच्या सत्ता केंद्रांपर्यंत सगळ्यांचं लक्ष आता विदर्भावर आहे। तेव्हा तयार राहा, कारण निवडणुकांचं हे रणसंग्राम काही साधं सुद्धा नसेल। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकात कोण बाजी मारणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।